नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2025 पद्मा विषय असणार आहे सायन्स पार्ट 2 हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। वेळ आहे 2 तास, गुण असणार 40, पेजेस आहेत 4। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला प्रश्न पहिला ए दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट ऑप्शन अँड राईट इट्स नंबर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। गुण असणार आहेत 5। पहिला दिलेला आहे बघा, पहिला एक दिलेला आहे, अबायोटिक कार्बन ॲटम्स आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू डॉट डॉट अँड रेस्पिरेशन। ऑप्शन दिलेले आहेत बघा, ए डिकम्पोजिशन्स, बी नायट्रिफिकेशन, सी बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल्स अँड वूड, डी दिलेला आहे फोटोसिंथेसिस। यामधील कोणतं करेक्ट ऑप्शन आहे ते चूज करून तुम्ही वाक्य पूर्ण लिहायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, डॉट डॉट इज कॉल्ड द अँफिबियन ऑफ द प्लांट किंगडम। ए दिलेला आहे बघा जिम्नोस्पर्म, बी एंजिओस्पर्म, सी थॅलोफायटा, डी ब्रायोफायटा। यामधील कोणता करेक्ट ऑप्शन आहे ते चूज करून तुम्ही वाक्य पूर्ण करायचं आहे। तिसरा दिलेला आहे, डॉट डॉट इज अ काइंड ऑफ अ सर्च इंजिन, इट हेल्प्स टू फाइंड द इन्फॉर्मेशन वी want from all the information available on the net internet। ए दिलेला आहे ॲक्रोबॅट रीडर, बी दिलेला आहे इंटरनेट एक्सप्लोरर, सी दिलेला आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड, डी दिलेला आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल। यामधील कोणता करेक्ट ऑप्शन आहे ते चूज करून तुम्ही तुमचं उत्तर लिहायचं आहे। बी चौथा दिलेला आहे बघा, केमिकल्स, पिगमेंट्स, स्लज, ॲश, मेटल्स एक्सेट्रा आर डॉट डॉट। ए दिलेला आहे डोमेस्टिक वेस्ट, बी दिलेला आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट, सी दिलेला आहे इंडस्ट्रियल वेस्ट, डी दिलेला आहे अर्बन वेस्ट। तर बघा यामधील पाचवा प्रश्न आहे, मोड ऑफ इन्फेक्शन ऑफ डॉट डॉट इज कंटॅमिनेटेड वॉटर अँड फूड। ए दिलेला आहे हेपॅटायटिस, बी दिलेला आहे डेंग्यू, सी दिलेला आहे लेप्रोसी, डी दिलेला आहे चिकन पॉक्स। यामधील कोणता योग्य ऑप्शन आहे ते तुम्ही निवडून वाक्य पूर्ण लिहायचं आहे। याच्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी असणार आहे 1 गुण आणि एकूण असणार आहे तुमचं 5 गुण। तर चला पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बी दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स। पहिला दिलेला आहे, आयडेंटिफाय द ऑड वर्ड आउट, स्क्रीन, मॉनिटर, कीबोर्ड, प्रिंटर। यामधील ऑड टर्म कोणती आहे ते तुम्ही लिहायचे आहे। तर चला पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे, राईट कोरिलेशन बिटवीन देम, मलेरिया, प्रोटोझोआ, डेंग्यू। तुम्हाला तिथं रिकामी जागा दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे। तिसरा दिलेला आहे बघा, राईट फर्स्ट क्रायटेरिया इज युज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स। याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे। चौथा दिलेला आहे, करेक्ट अँड रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड जस्टिफाय युअर करेक्शन। स्टेटमेंट आहे बघा, प्लांट्स इन अन इकोसिस्टम आर कॉल्ड प्रायमरी कन्झ्युमर्स। ही तुम्हाला स्टेटमेंट लिहायची आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे। पाचवा बघा, राईट नेम ऑफ फिगर। तुम्हाला इथं फिगर दिलेले आहे, त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि फंक्शन पण लिहायचं आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे आणि एकूण गुण आहेत 5। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पुढचा प्रश्न दुसरा ए दिलेला आहे, सायंटिफिक रिझन्स, गिव्ह सायंटिफिक रिझन्स एनी 2। पहिला दिलेला आहे, फ्लो ऑफ न्यूट्रिएंट्स थ्रू अन इकोसिस्टम इज सायक्लिक। दुसरा दिलेला आहे, वाय आर नॅफ्थॅलिन बॉल्स केप्ट विथ क्लॉथ्स टू बी पुट अवे। तिसरा दिलेला आहे, बायोफ्युल्स प्रोजेक्ट्स हॅज बीन स्टार्टेड इन मेनी सिटीज। तुम्हाला 3 दिलेला आहे, कोणतेही तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत। गुण असणार 4। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण आहेत आणि तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये 4 पॉईंट्स तर लिहायलाच पाहिजेत। तर चला पुढचा प्रश्न बी दिलेला आहे बघा, त्यामधील सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 3। कोणतेही 3 तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि गुण असणार 6। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत। पहिला दिलेला बघा, स्केच अँड लेबल द फिगर्स ऑफ स्पायरोगायरा। स्पायरोगायराची आकृती काढून त्याला नावे द्यायची आहेत। दुसरा दिलेला आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स द इंटर रिलेशनशिप बिटवीन द फूड चेन अँड फूड वेब। अन्न म्हणजे फूड चेन आणि फूड वेब मधलं तुम्हाला रिलेशनशिप डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे या प्रश्नामध्ये। तर तिसरा दिलेला आहे बघा, राईट युजेस ऑफ लॅक्टोबॅसिली। लॅक्टोबॅसिलीचे तुम्हाला कोणतेही 3, 6 किंवा 8 युजेस लिहायचे आहेत तर तुम्हाला तेवढे गुण मिळतील। चौथा दिलेला आहे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट। तुम्हाला इथं आकृती दिलेली आहे आणि इथं तुम्हाला विचारलं आहे हार्मफुल इफेक्ट्स ऑफ सॉलिड वेस्ट। सॉलिड वेस्टचे दुष्परिणाम तुम्हाला इथे लिहायचे आहेत। पहिला दिलेला आहे बघा, बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट आणि तुम्हाला बाकीचे पूर्ण करायचे आहे ही आकृती। तर पुढील प्रश्न बघूया चला। पुढचा प्रश्न 5वा दिलेला आहे, कंप्लीट फ्लो चार्ट
तुम्हाला दिलेले बघा मेमरी, टाईप ऑफ मेमरी, मेमरीचे टाईप इथे लिहायचे आहेत आणि ती आकृती पूर्ण करायची आहे. तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत, त्यामधील कोणतेही तुम्हाला 3 सोडवायचे आहेत आणि तुम्हाला गुण असणार 6. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत, त्या हिशोबाने तुम्ही उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 5. कोणतेही 5 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत आणि गुण असणार 15. प्रत्येक प्रश्नासाठी 3 गुण आहेत. तर चला, पहिला ए दिलेला आहे बघा, फंगी, क्लोस्ट्रिडियम, रायझोबियम. आणि बी दिलेला आहे सिम्बायोटिक बॅक्टेरिया, ग्रो ऑन फूड, ग्रो इन ॲरोबिक कंडिशन्स. सी दिलेला आहे बघा, प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स, सॉइल कुक्ड फूड, रिलीज मायकोटॉक्सिन्स. तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहेत आणि उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न दुसरा दिलेला आहे बघा, ऑब्झर्व द फिगर अँड राईट द आन्सर. तुम्हाला इथे आकृती दिलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहेत. तर बघा, प्रश्न पहिला दिलेला आहे ए, एक्सप्लेन दिस सायकल इन 1 सेंटेन्स. बी दिलेला आहे, राईट नेम्स ऑफ द प्रोसेस ऑक्सिजन इज युज्ड अप इन दिस सायकल. सी दिलेला आहे, राईट नेम ऑफ द प्रोसेस ऑफ ऑक्सिजन गॅस इज रिलीज्ड. तुम्हाला तिन्हींचे पण उत्तर लिहायचे आहेत, तर तुम्हाला 3 गुण मिळतील. तर तिसरा दिलेला आहे बघा, डिफाईन अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे आणि प्रश्न विचारले आहेत बघा, व्हॉट आर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, व्हॉट आर नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तुम्हाला ते एक्सप्लेन करायचे आहे. तर चला, पुढचा प्रश्न चौथा दिलेला आहे बघा, एक्सप्लेन ट्रॉफिक लेवल्स विथ पिरॅमिड डायग्राम. पिरॅमिडची आकृती काढून तुम्हाला ट्रॉफिक लेवल एक्सप्लेन करायचे आहे. पाचवा बघा, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट्स बिलॉंगिंग टू डिव्हिजन जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म जे डिव्हिजन आहे त्याचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे आहेत. किती? 6 तर तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायलाच पाहिजे, तर तुम्हाला 3 गुण मिळतील. प्रत्येक प्रश्न कंपल्सरी आहे, त्या हिशोबाने तुम्ही लिहायचे आहेत. तर चला, पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न 6वा दिलेला आहे, कम्प्लीट फॉलोइंग चार्ट अँड रिराईट. फॉर इंजुरीज लाईक स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कंट्युशन द राईस रेमेडी शुड बी अप्लाइड. तर तुम्हाला रेस्ट हा शब्द दिलेला आहे आणि तिथं रिकामी जागा दिलेली आहे आणि ते चार्ट तुम्हाला पूर्ण करायचं आहे. तर तुम्ही ते चार्ट पूर्ण करायचं आहे. 7वा बघा, राईट अँड एक्सप्लेन 3 युजेस ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे तुम्हाला कोणतेही 3 फायदे लिहायचे आहेत, युजेस लिहायचे आहेत. आणि बघा, 8वा बघा, दुसरा दिलेला आहे, ए दिलेला आहे, गिव्ह नेम द फ्लॉवर्स 3 plants bear are their reproductive organs. Flowers develop into fruits and seeds are formed within fruits. B दिलेला आहे, sketch the figures of root of the dicotyledonous plants. आणि C दिलेला आहे, write about leaf of monocotyledonous plants. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 3 ABC तुम्हाला 3 पण अटेम्प्ट करायचे आहेत. जर का तुम्ही 8वा प्रश्न सोडवणार असाल तरच तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळतील. तुम्हाला 8 प्रश्न दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 5 सोडवायचे आहेत आणि तुम्हाला गुण मिळणार 15. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 गुण आहेत, त्या हिशोबाने तुम्ही उत्तर लिहायचं आहे. तर चला, पुढील प्रश्न बघूया. प्रश्न चौथा दिलेला आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी 1. पहिला दिलेला आहे, ऑब्झर्व द फिगर अँड राईट द आन्सर्स टू द क्वेश्चन्स आस्क्ड. तुम्हाला गुण आहेत 5 आणि तिथं बघा प्रश्न विचारलेले आहेत आणि आकृती दिलेली आहे. आणि ए बघा दिलेला आहे, विच डिव्हिजन ऑफ प्लांट्स डज दिस प्लांट कम अंडर. आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर बघा, बी दिलेला आहे, राईट एनी अदर 2 एक्झाम्पल्स दिस डिव्हिजन. कोणतेही तुम्हाला दुसरे 2 एक्झाम्पल्स सांगायचे आहेत याच्या रिलेटेड दिलेल्या आकृतीच्या. तर सी दिलेला आहे, दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स. वाय तुम्हाला याचं रिझन लिहायचं आहे, का त्यांना क्रिप्टोगॅम्स म्हणले गेलेलं आहे. आणि डी दिलेला, व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इरिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. ई दिलेलं आहे बघा, व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द टेरिडोफायटा अँड फॅनेरोगॅम्स विथ रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर. याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे आणि ते आकृतीच्या आधारितच दिलेले आहेत. आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे. आणि तुम्हाला इथे 5 प्रश्न विचारलेले आहेत, तर प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आणि टोटल तुम्हाला दिलेले आहे तिथे गुण 5. तर बघा, ऑर साठी एक प्रश्न दिलेला आहे. दुसरा, राईट 5 इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. इम्पॉर्टन्स लिहायचं आहे वेदर बद्दल तुम्हाला, ते काम महत्वाचं आहे लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, त्याचे तुम्हाला इम्पॉर्टन्स लिहायचे आहेत कोणतेही 5, तरच तुम्हाला 5 गुण मिळतील. तुम्हाला ऑर साठी दिलेला आहे, तुम्ही कोणताही एक अटेम्प्ट करू शकता, तुम्हाला 5 गुण मिळतील.
तुम्ही जर का पहिला प्रश्न अटेम्प्ट कराल तर तुम्हाला पूर्ण 5च्या 5 कंपल्सरी आहे, तरच तुम्हाला 5 गुण मिळणार. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला कोणतेही 5 इम्पॉर्टन्स लिहायलाच पाहिजेत, तरच तुम्हाला 5 गुण मिळतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.